Today we will see capillary tube, capillarity, capillary action on the basis of pressure difference. So त्यासाठी आपण दोन घेणार आहोत, convex surface, concave surface. So please like and subscribe my channel. So first of all we will start with capillary tube. So what is capillary tube? तर आपल्याला माहिती आहे की ट्यूब, एखादी अशी ट्यूब घेऊ आपण की ज्या ट्यूबचा जो हालो इनर डायमीटर जो असेल तो अतिशय स्मॉल असेल, किंवा कॅपिलरी ट्यूब कोणाला म्हणू की अशी ट्यूब की जिचा बोर जो आहे तो काय असेल, स्मॉल असेल, त्यालाच आपण काय म्हणतो, कॅपिलरी ट्यूब, किंवा आपण त्याला कॅपिलरी असं सुद्धा म्हणतो. तर लक्षात ठेवायचं, कॅपिलरी ट्यूब म्हणजेच अशी ट्यूब की जिचा इनर हालो डायमीटर हा अतिशय काय असेल, स्मॉल असेल. आणि कॅपिलॅरिटी कोणाला म्हणायचं, मग द फिनॉमिना इन विच राइज ऑफ or fall of liquid inside the capillary tube when this tube is dipped in a liquid. म्हणजे एखाद्या लिक्विड मध्ये जेव्हा मी अशा पद्धतीची ट्यूब काय करतोय, डीप करतोय, बुडवतोय, तर बुडवल्यानंतर काय होईल की त्या ट्यूब मध्ये लिक्विड एक तर वर जाईल किंवा खाली येईल, तर त्यालाच म्हणतो आपण कॅपिलॅरिटी. तर केव्हा लिक्विड कॅपिलरी मध्ये वर जाईल आणि केव्हा लिक्विड कॅपिलरी मध्ये खाली जाईल, तर ते डिपेंड करते की असा एखादा लिक्विड की जो काय करतो आहे त्या सॉलिड सरफेसला, म्हणजे ही कॅपिलरी कुठं ना कुठं सॉलिड सरफेस आहे आणि या सॉलिड सरफेसला टोटली वेट करत असेल, म्हणजे पूर्णपणे ओलं करत असेल, तर त्या वेळेला काय होईल, तिथला जो लिक्विड आहे तो वर चढत जाईल. म्हणजे जसं मी या केसमध्ये असं कन्सिडर केलं आणि ही ट्यूब अशा पद्धतीने भरली आणि इथं मी काय भरलं, वॉटर घेतलं. आता वॉटर घेतल्यानंतर काय होईल की वॉटर काय करतोय की अशा ग्लास ट्यूबला टोटली वेट करतोय, ओलं करतोय, तर म्हणून इथलं लिक्विड काय होत जाईल, राईज होत जाईल. त्याच्यासाठी सुद्धा कंडिशन आहे, राईज काय टोटली पूर्ण वरपर्यंत जाईल का की कुठपर्यंत जाईल, त्याच्यासाठी कंडिशन आपण बघणार आहोत. नंतर जर का मी एखादी कॅपिलरी अशी घेतली आणि डीप केलं आणि इथं मी जर का काय घेतलं, वॉटरच्या ठिकाणी मर्क्युरी घेतलं. आता मर्क्युरी काय करतोय की त्या मर्क्युरी जेव्हा एखाद्या सॉलिड सरफेस वरती कॉन्टॅक्ट मध्ये येतो, तर तो काय करतो, तो त्या मटेरियलला ओलं करत नाही, म्हणजे डिड नॉट वेट द सॉलिड मटेरियल. मग त्या सॉलिड मटेरियलला वेट करत नाही, तर अशा वेळेला ओलं करत नाही, अशा वेळेला याचा सरफेस हा काय होतोय, अशा पद्धतीनं खाली येतो. म्हणजे कॅपिलरी मध्ये काय आलं, फॉल आलं, आणि वॉटर जेव्हा घेतलं तेव्हा कॅपिलरी मध्ये काय झालं, राईज झालं. तर अशी जी प्रॉपर्टी आपल्याला मिळते आहे कुठं, कॅपिलरी ट्यूब मध्ये. आणि केव्हा मिळते, जेव्हा ती ट्यूब आपण काय करतोय, लिक्विड मध्ये बुडवतोय, डीप करतोय, तर त्याच प्रोसेसला आपण म्हणतो कॅपिलॅरिटी. मग आता हे आपल्याला ऑब्झर्व कुठं होतो, मिळतो का आपल्याला, की जस्ट आपण स्टडी करतोय, तर हा जी कॅपिलरी ऍक्शन आहे हे आपल्याला खूप साऱ्या ठिकाणी पाहायला मिळेल. जसं की तुम्ही एखादा चॉक आहे, चॉक तुम्ही काय केलं, लिक्विड मध्ये बुडवलं, तर लिक्विड मध्ये जेव्हा बुडवू तर काय असेल की जो चॉक असतो तो पोरोस असतो, त्यांच्या मटेरियल मध्ये काही गॅप्स असतात, व्हाईड्स असतात, आणि त्याच्यामुळे काय होईल की जेव्हा तुम्ही डीप करा तर तुम्हाला तो जो चॉक आहे तो ओलं झालेला दिसेल, असं ओलं होत होत वर आलेला दिसेल. म्हणजेच काय होत आहे, खालचा लिक्विड कुठं चाललेला आहे, वर चाललेला आहे. जसं आपण केरोसिन, जसं आपण याच्यामध्ये असू, आपण विलेजर्स असू, तर विलेजर्स काय करतात, प्रकाश वगैरे एखाद्या वेळेला लाईट गेली तर आपण काय करतो, दिवा जाळतो. तर दिवा जाळत असताना काय असते की एक जी वात म्हणतो, किंवा इंग्लिशमध्ये त्याला विक म्हणतात, तर ती आपण काय करतोय, केरोसिन मध्ये बुडवतो. बुडवल्यानंतर काय होत आहे की ती जी विक आहे किंवा वात आहे त्याच्यामध्ये खूप सारे फायबर्स, धागे असतात, आणि ते धागे मिळून ती विक किंवा वात बनलेली असते. तर काय होईल की जेव्हा मी बुडवल्यानंतर त्या दोन धाग्यांच्या मध्ये असा धागा असेल, तर या दोन अशा पद्धतीने बनलेले असतात, तर या दोन धाग्याच्या मध्ये एक गॅप आली आणि या गॅप मधनं केरोसिन काय होत जातोय, राईज होत जातोय. तर अशा पद्धतीनं पुन्हा आपल्याला
घेता येईल की ब्लॉटिंग पेपर तुम्हाला माहिती आहे की ब्लॉटिंग पेपर तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये किंवा एखाद्या लिक्विडमध्ये तुम्ही डिप करा तर काय होत आहे की तिथला जो लिक्विड आहे तो त्या ब्लॉटिंग पेपरमध्ये काय होत आहे चढत जातोय, वर येत जातोय. पुन्हा चांगलं छानसं एक्झाम्पल आहे कॅपिलरीचं. तुम्ही बघा की उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा काय होत आहे की खूप सारे झाडं किंवा कोणतेही झाडं बघा ते काय असतात, हिरवेगार असतात. आता हिरवेगार आहे याचा अर्थ काय आहे की कुठून ना कुठून लिक्विड जात असेल, पाणी जात असेल वरच्या शेंड्यापर्यंत किंवा वरच्या फांदीपर्यंत. आता ते कसं काय जात असतील तर आपल्याला माहित आहे की झाडाचे जे रूट्स असतात ते रूट्स जमिनीमध्ये गेलेले असतात आणि त्या रूट्स फायबर्स खूप सारे असतात आणि त्याच्यामुळे काय की जमिनीतला पाणी त्या फायबरच्या थ्रू, त्या रूट्सच्या थ्रू काय होत जातोय, वर चढत जातोय आणि वरच्या फांदीपर्यंत काय मिळतोय, त्यांना वॉटर मिळतो आणि त्याच्यातून ते फोटोसिंथेसिसची प्रोसेस करून मग काय करतात ते आपल्याला ते झाड हिरवेगार दिसतं. तर हे सुद्धा कशाचं आहे, कॅपिलरी ऍक्शन जी आहे किंवा कॅपिलरिटी जी आहे त्याचं हे एक्झाम्पल आहे. ते एक्झाम्पल बघितलं, कॅपिलरिटी बघितलं, कॅपिलरी ट्यूब बघितली. आता आपण बघू कॅपिलरी ऍक्शन ऑन द बेसिस ऑफ प्रेशर डिफरन्स. आता प्रेशर डिफरन्स मुळे आपल्याला कॅपिलरी ऍक्शन कशी दिसते. आता पहिल्यांदा आपण बघितलं की कॅपिलरी ऍक्शन म्हणजे काय, आयदर लिक्विड विल राईज इनसाइड द कॅपिलरी ट्यूब और लिक्विड विल फॉल इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. म्हणजे एक तर वाढेल लिक्विड, वर चढत जाईल किंवा खाली जाईल. ही झाली तुमची कॅपिलरी ऍक्शन. पण प्रत्येक मटेरियलसाठी ह्या गोष्टी सारख्या नसतात. त्या वेगवेगळ्या मटेरियल जे लिक्विड आहे त्या वेगवेगळ्या लिक्विडसाठी तो डिफरंट असतो. म्हणून आपण काय घेतलं की दोन एक्झाम्पल घेतलं. एक घेतलं आपण कॉन्व्हेक्स सरफेस वाला. आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला पहिलं एक्झाम्पल बघू आपण की पहिलं एक्झाम्पल घेतलं आहे मर्क्युरीचं. आणि मर्क्युरी मी जेव्हा काय करतोय एका कंटेनर मध्ये, एक कंटेनर घेतला, त्या कंटेनर मध्ये मी मर्क्युरी काय केलं, प्लेस केलं. आता जेव्हा मी मर्क्युरी प्लेस केलं तर ऑब्वियस आहे मर्क्युरी काय करतोय, या कंटेनर सॉलिड पार्ट आहे याला तो चिपकेल का, नाही. म्हणजे इट डज नॉट वेट द सॉलिड मटेरियल आणि त्याच्यामुळे तो कोणता सरफेस बनवतो, कॉन्व्हेक्स सरफेस बनवतो. हे दिसते सगळे कॉन्व्हेक्स सरफेस आहे. आता कॉन्व्हेक्स सरफेस त्यांनी बनवलं आणि आपण मग त्या सरफेस मध्ये काय केलेलं आहे, एक कॅपिलरी अशा पद्धतीने डीप केली आहे, बुडवली. आता कॅपिलरी जेव्हा डीप करू तर या केसमध्ये मला असं दिसतोय की इथं तर लिक्विड अशा पद्धतीने वर चाललं, परंतु या कॅपिलरीच्या आतमध्ये लिक्विड कुठं आलेलं आहे, खाली आलेलं आहे. सेम लेवल मध्ये आहेत का, नाही, याची लेवल खाली आहे. मग आता हे खाली का बरं आलेलं असेल तर ड्यू टू द कॅपिलरी ऍक्शन. आता इथं कॅपिलरी ऍक्शन कशी काम करते तर त्याच्यासाठी आपल्याला कन्सिडर करावं लागतील. किती पॉइंट कन्सिडर केले आपण, ए, बी, सी आणि चौथा आहे डी. 4 पॉइंट कन्सिडर केले. आता हे 4 पॉइंट काय करतील, या लिक्विड सरफेस वरती एक प्रेशर डेव्हलप करतील. तर 4 पॉइंट कसे कन्सिडर केले तर बघा, पॉइंट ए जस्ट अबाव कुणाचे जस्ट अबाव, कॉन्व्हेक्स सरफेस आणि कुठं, इनसाइड द कॅपिलरी. म्हणजे कॅपिलरीच्या आतमध्ये एक पॉइंट घेतला, तो जस्ट अबाव द कॉन्व्हेक्स सरफेस आहे आणि हा झाला तुमचा पॉइंट ए. दुसरा पॉइंट बी कसा घेतला की हा इनसाइड द कॅपिलरी आहे पण जस्ट बिलो द कॉन्केव्ह सरफेस. हा झाला कॉन्केव्ह, हा झाला कॉन्व्हेक्स आणि हा झाला तुमचा कॉन्केव्ह. सेकंड पॉइंट सी जस्ट अबाव प्लेन सरफेस. आता बघा की जेव्हा केव्हा तुम्ही बघाल तर ही इथं राईज झालेला असतो लिक्विड आणि मग नंतर प्लेन सरफेस येतो आणि मग पुन्हा अशा पद्धतीने ही प्रोसेस असते, प्लेन सरफेस आणि पुन्हा. तर आता काय झालं की सी पॉइंट मी कसा घेतला, मी जस्ट अबाव द प्लेन सरफेस. हा प्लेन सरफेस आहे आणि या प्लेन सरफेसच्या जस्ट अबाव घेतला आणि कसा होता, आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब. पॉइंट डी जस्ट बिलो. तर या प्लेन सरफेसच्या जस्ट बिलो मी एक पॉइंट घेतला, त्याला नाव दिलं डी आणि हा सुद्धा काय, आउटसाइड द कॅपिलरी. आता आपण बघू की या सगळ्यांमध्ये प्रेशर सारखा असेल तर काय होईल की सगळ्यांची लेवल सारखी असेल. परंतु लेवल सारखी दिसत आहे का, इथं लेवल या दोघांसाठी सारखी आहे परंतु इथं लेवल डिक्रीज झालेली आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की प्रेशर सारखा असेल तर जे लिक्विडची जे लेअर आहे त्यांचं जे लेवल असेल तो काय असेल, सेम असेल. परंतु इथं सेम लेवल दिसत नाहीये म्हणजे कुठं ना कुठं काय असेल, प्रेशर डिफरन्स असेल. आता तो प्रेशर डिफरन्स कसा आहे तो पहिल्यांदा बघून घेऊ.
त्याच्यासाठी आपण कन्सिडर करू, तर त्याच्यासाठी आपण कन्सिडर करू की प्रेशर कुठं कुठं राहू शकेल. तर बघा, पीए प्रेशर झाला, पीबी झाला, पीडी झाला, पीसी झाला. आता मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की ऑलवेज काय असेल, प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड, कोणतं साइड, कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर दॅन प्रेशर ऑन कॉन्व्हेक्स साइड. म्हणजे कधीही तुम्ही जेव्हा बघाल तर हा झाला तुमचा कॉन्केव्ह आणि हा असेल तुमचा कॉन्व्हेक्स. तर प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड म्हणजे हा जो प्रेशर असेल हा काय असेल तुमचा ग्रेटर असेल, कोणापेक्षा, कॉन्व्हेक्स पेक्षा. तर म्हणून आपण लिहून घेऊ की मग आता कॉन्केव्हला कोण आहे, बी, म्हणून प्रेशर ऑन पॉइंट बी. तर कॉन्केव्ह ही साइड झाली, म्हणून कॉन्केव्ह ही साइड असेल तर प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर, म्हणून ग्रेटर. आणि इथे येईल प्रेशर ऑन ए पॉइंट. पर पुन्हा कशामुळं, आपल्याला माहित आहे प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर. पहिला रिझल्ट मिळाला आपल्याला. दुसरं बघा की हा जो ए पॉइंट आहे आणि सी पॉइंट आहे दोन्ही कुठं आहेत, हा सुद्धा एअर आहे, इथं सुद्धा एअर आहे. म्हणजेच काय, एअर मध्ये जेवढे कोणतेही पार्टिकल असतील त्या सगळ्यांचा प्रेशर काय राहतो, सारखा राहतो. आणि प्रेशर जर का म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं राहील का, नाही. ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे हाईटनुसार चेंज होतो, परंतु सेम हाईट वरती ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय असेल तुमचा सारखा असेल. तर सी आणि ए पॉइंट सारख्या हाईट वरती आहेत, म्हणून त्यांचा ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे पीए इज इक्वल टू पीसी हा काय असेल, इक्वल असेल. का बरं, कारण की ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍट सेम लेवल. दुसरं झालं. मग आता तिसऱ्यासाठी जाऊ आपण. तर तिसऱ्यामध्ये लक्षात घ्या की आपल्याला काय दिसतंय की हा प्लेन सरफेस आहे आणि त्याच्यानंतर हा अशा पद्धतीनं कर्व झालेला आहे. तर केव्हाही तुम्ही प्रेशर बघाल तर प्रेशर ऑन अबव अँड बिलो प्लेन सरफेस, आपण त्या दिवशी बघितलं होतं की वॉटर मध्ये प्लेन सरफेस क्रिएट झालेला आहे. तर इथं असणारा प्रेशर आणि इथं असणारा प्रेशर दोन्ही काय असतील तुमचे सारखे असतील. तर हा प्लेन सरफेस आहे आणि प्लेन सरफेस असल्यामुळं प्रेशर ऑन अबव द प्लेन सरफेस अँड बिलो द प्लेन सरफेस काय असेल, इट विल रिमेन सेम. म्हणून असेल पीसी इज इक्वल टू पीडी. का बरं, प्रेशर अबव अँड बिलो द प्लेन सरफेस इज इक्वल. काय असतो, इक्वल असतो. म्हणून माझ्याजवळ 3 इक्वेशन मिळाले, पीबी, पीए, पीसी. आता याच्यावरनं मला असं दिसतंय की पीए, पीसी आणि पीडी, आणि म्हणून मी लिहू शकतोय की पीए इज इक्वल टू पीसी इज इक्वल टू पीडी, कारण की पीए पीसी सोबत आहे आणि पीसी पीडी सोबत आहे. याच्यावरनं आपल्याला असं दिसलं की पीबी आणि पीए तुम्हाला दिसतोय. तर पीबी जर का मी हा घेतला तर पीबीचा प्रेशर हा कोणापेक्षा जास्त आहे, डी पेक्षा जास्त आहे, कारण की डी आणि ए सारखे आहेत. पीए, पीसी, पीडी हे तिन्ही सारखे आहेत, म्हणून पीबी इज ग्रेटर दॅन पीडी. आता पीबी इज ग्रेटर दॅन पीडी, तर याचा अर्थ काय होईल, आता लक्षात घ्या की याचा प्रेशर जास्त आहे आणि याचा प्रेशर कमी आहे. तर तुम्हाला माहिती असेल की प्रेशर हा कसा जातो किंवा फोर्स हा कसा जातो, तर काय होत आहे, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. कोणतीही वस्तू कशी वाहते, फोर्स कसा लागेल, हायर पोटेन्शियल, हायर फोर्स टू लोअर फोर्स. पुन्हा प्रेशर कसा असेल, हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. म्हणून काय आहे की याचा प्रेशर जास्त आहे, आपल्याला मिळालं प्रेशर पीबी इज ग्रेटर, आणि हा ग्रेटर जास्त असल्यामुळं काय होईल की हा प्रेशर कोणावरती लावेल, या लिक्विड वरती लावेल. इकडून हा सुद्धा इकडच्या लिक्विड वरती लावेल. आणि जेव्हा हा प्रेशर लावेल तर या प्रेशरमुळे इथं असणारा लिक्विड हा कुठं जाईल, इकडे
वरपर्यंत अशा पद्धतीने जाईल आणि असं गेल्यामुळं काय होईल अशा पद्धतीनं, तर इथला जो लिक्विड आहे तो इकडे वरवर चढत जाईल, इकडला लिक्विड वरवर चढत जाईल आणि याची लेवल कुठपर्यंत खाली येईल, जिथपर्यंत प्रेशर ऍट पॉइंट बी इज इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट डी. म्हणजे जिथपर्यंत या दोघांचा प्रेशर सारखं होत नाही तिथपर्यंत हा लिक्विड काय होत जाईल, खाली खाली होत जाईल. तर सुरुवातीला काय असेल, पीबी इज ग्रेटर दॅन पीडी, आणि जेव्हा काय होईल की या दोघांचा व्हॅल्यू हा सारखा होईल तेव्हा याचं डाऊन फॉल होणं हे बंद होईल. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की फॉर कॉन्व्हेक्स सरफेस आपल्याला कशा पद्धतीनं कॅपिलरी ऍक्शन मिळते. तर या केसमध्ये काय होत आहे, लिक्विड फॉल डाऊन इन अ कॅपिलरी, म्हणजे तो काय होत आहे कॅपिलरी मध्ये खाली खाली जातो. तर हे झालं तुमचं कशाच्या बाबतीमध्ये, मर्क्युरी कॉन्व्हेक्स सरफेस. सेम अगेन मला कॉन्केव्ह सरफेस साठी बघायचं असेल तर काय होऊ शकेल कॉन्केव्ह सरफेस साठी, तर कॉन्केव्ह सरफेस साठी पुन्हा सिमिलर रिलेशन घेता येईल. तर सिमिलर रिलेशन मध्ये जे काही पॉइंट घेतलेले आहेत, तर पॉइंट कसं घेतलं आपण, ए बी सी डी, इथं सुद्धा ए बी सी डी घेतलं. तर इथं बघा ए पॉइंट कसा दिसतोय तुम्हाला, जस्ट अबाव. आता इथं कॉन्व्हेक्स आहे का, नाही, इथं आहे तुमचा कॉन्केव्ह, इथं सुद्धा काय येईल तुमचं कॉन्केव्ह. तर जस्ट बिलो द कॉन्केव्ह म्हणजे पॉइंट बी, जस्ट अबाव द कॉन्केव्ह पॉइंट ए, आणि हे झाले त्याचे प्रेशर्स. आता आपण याला सॉल्व्ह करू, जसं याला सॉल्व्ह केलं त्याच पद्धतीने. तर बघा की आपल्याला माहिती आहे की प्रेशर कोणत्या बाजूला जास्त असतो, तर या केसनुसार जसं मी बघितलं, तर जसं मी इथं तुम्हाला लिहून दिलेलं आहे की कॉन्केव्ह सरफेस कोणता झाला, हा झाला तुमचा कॉन्केव्ह आता, आणि हा काय होईल, हा झाला तुमचा कॉन्व्हेक्स. तर प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड काय असतो, ग्रेटर असतो, आणि प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड ग्रेटर असल्यामुळं काय होईल की पीए काय असेल, जास्त असेल ऍज कम्पेअर टू पीडी. प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड इज मोर, आणि कॉन्केव्ह साइड कुठं आहे तुमचं, पीए कडे आहे, म्हणून पीए ग्रेटर दॅन पीबी लिहून घेतलं आपण. पुन्हा मला माहिती आहे की ए सी हे दोन्ही कुठे आहेत, ऍटमॉस्फिअर मध्ये आहेत, इथं सुद्धा एअर आहे, इथं सुद्धा एअर आहे, आणि त्याच्यामुळं आपण लिहू शकतो की पीए इज इक्वल टू पीसी. का बरं, कारण की काय आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर, आणि हा ऍटमॉस्फेरिक कुठं आहे, ऍट सेम हाईट किंवा लेवल. दुसरं आलं तुमचं की हा जो असेल हा सुद्धा कॉन्केव्ह सरफेस, तर इथं कॉन्केव्ह सरफेस होईल आणि नंतर हा सरफेस काय होईल, प्लेन होईल, आणि पुन्हा अशा पद्धतीनं. आता काय असेल की प्लेन सरफेसच्या अबाव अँड बिलो, जसं आपण बघितलं होतं की प्लेन सरफेस असेल तर अबाव अँड बिलो प्रेशर काय असतं तुमचा, सेम असतो. कारण की ही जी सरफेस टेन्शनची जी लेअर आहे ती अतिशय स्मॉल असते, आणि स्मॉल असल्यामुळे काय होईल की जस्ट बिलो अँड जस्ट अबाव प्रेशर रिमेन सेम, म्हणून इथं येईल पी सी इज इक्वल टू पीडी. का बरं, कारण की आपण लिहून घेऊ प्रेशर अबाव अँड बिलो ऑफ प्लेन सरफेस इज इक्वल सेम, आणि सेम असेल मग आता पी इज इक्वल टू पीसी झालं, पीसी इज इक्वल टू पीडी झालं, म्हणून काय होईल मग पीए इज इक्वल टू पीसी इज इक्वल टू पीडी, म्हणजे ह्या तिघांच्याही व्हॅल्यू तुमच्या सारख्या आहेत. तर याच्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की मग मी आता याला थोडंसं या करतोय, तर मी हीच व्हॅल्यू इकडे सुद्धा लिहिली, समजा कन्सिडर करा, मी याला पुन्हा आणलं इकडे. मग आता हे आणल्यानंतर काय झालं की पीए हा मोठा आहे कोणापेक्षा, पीबी पेक्षा, तर मी पीए च्या ठिकाणी पुन्हा काय लिहू शकेल की बी आणि डी च्या फॉर्म मध्ये लिहितोय, बी आणि डी च्या फॉर्म मध्ये. तर बघा बी आणि डी, तर मी पीए च्या ठिकाणी पुन्हा मी काय लिहू शकतो, पीडी लिहू शकतो, म्हणून आपण लिहू पीडी इज ग्रेटर दॅन पीबी. पीडी इज ग्रेटर दॅन पीबी हे कोणासाठी बघतोय आपण, कॉन्केव्ह सरफेस साठी.
तर पीडी इज ग्रेटर दॅन पीबी, तर इथं बघा पीडी काय आहे, मोठा आहे कोणापेक्षा, प्रेशर ऍट पॉइंट बी. आणि जर का मोठा असेल तर आपल्याला माहित आहे की प्रेशर कसं चालतो, हायर टू लोअर. आणि इथं हायर आहे डी, बघा इट इज प्रेशर ऍट पॉइंट डी इज हायर. आणि म्हणून इथं हा प्रेशर हायर असल्यामुळं इथला लिक्विड अशा पद्धतीने जाईल, इकडला लिक्विड अशा पद्धतीने जाईल आणि हा लिक्विड असा वर चालत जाईल. तर मग हा कुठपर्यंत वर जाईल, जिथपर्यंत या दोघांचाही प्रेशर पीडी इज इक्वल टू पीबी हा होत नाही. म्हणजे सुरुवातीला तुमचा पीडी इज ग्रेटर दॅन पीबी असतो, मग नंतर काय होईल की जेव्हा या दोघांच्या व्हॅल्यू सारख्या होतील तर हे कशा होतील, कारण की इथला लिक्विड असा जाईल. आता इथला लिक्विड आतमध्ये गेल्यामुळे काय होईल, आतमधला लिक्विड वर चढत जाईल आणि वर चढून तो इथपर्यंत येईल. हा इथपर्यंतही जाऊ शकेल, पण केव्हा, जिथपर्यंत या दोघांचा प्रेशर इक्वल होत नाही. जर का प्रेशर या लेवलवर येऊन इक्वल होत असेल तर लिक्विड लेवल इथपर्यंत येईल. जर का प्रेशरची लेवल इथंच संपत असेल तर लिक्विड इथपर्यंत हाईट घेईल. तर इथं काय दिसलं आपल्याला की इनसाइड द कॅपिलरी किंवा कॅपिलरी ऍक्शन काय दिसतंय आपल्याला इथं, की जसं मी वॉटर घेतलं तर वॉटर मध्ये लिक्विड काय होत आहे, इनसाइड द कॅपिलरी ट्यूब वॉटर इज राइजेस. वॉटर काय होत आहे, राईज होतोय. आणि म्हणूनच आपण याला म्हटलेलं आहे की कॅपिलरी ऍक्शन ऑन द बेसिस ऑफ प्रेशर डिफरन्स. इथं प्रेशर डिफरन्स होता, इथं पीबीचा प्रेशर जास्त होता म्हणून लिक्विड असा चालला, इथं डीचा प्रेशर जास्त आहे म्हणून लिक्विड असं चाललं आणि हाईट घेतो. तर अशा पद्धतीने हे आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघू की एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज अँड फॉल. हे सुद्धा एक्सप्रेशन आहे, परंतु हे कशासाठी आहे, फॉर काय असेल की राईज अँड फॉल ऑफ ए लिक्विड ऑन द बेसिस ऑफ प्रेशर डिफरन्स. तर बाकीचं मग उद्या